या ठिकाणी कडक लक्ष्मीच्या रूपामध्ये येत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, प्रवचनकार, कीर्तनकार आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण कडक लक्ष्मीचं स्वागत करूया. विठ्ठला विठ्ठला विवेकाचा कडक हाती धारण केलाय, वैराग्याच्या जटा वाढवल्यात आणि दारा दारा पुढे जाऊन सांगती नाथांच्या काळची स्थिती पाहिली तर ब्राह्मण वर्गानं कर्मठपणा वाढवलाय. क्षत्रियाला युद्धावरून पळून यायचंय. वैश्यानं शेताची शेत ओस पाडली आहेत. आई बापाचं पोर ऐकत नाही. आजच्या सारखी स्थिती आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रतार सोडोनी घरोघर फिरतील नारी, ऐसा शकून दादा माझा ऐका निर्धारी. शकून सांगावया आले यमाई माझे सांगा
भ्रष्टाचार सगळा समाज पुखरून निघाला होता. भ्रष्टाचार तरी किती असावा. पाटणे सर, परवा आमच्या गावची इलेक्शन झाली आणि कालचा गल्लीतला बाब्या बाबासाहेब म्हणून निवडून आला. त्याचा नागरी सत्कार ठेवला. फार सुंदर गोड नाव आहे, नागरी सत्कार. जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय, जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय. 70-75 हार गळ्यामध्ये पडले, साधी सुद्धी गोष्ट नाही. एक हार गळ्यामध्ये पडला तर मार खावा लागतोय कडाक्याचा. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. लोक म्हणत होते केवढी मोठी लोकप्रियता. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. पण हार पडल्यावरती चेहरा कसा खुलून यायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. जसा जसा हार पडतोय तसा तसा याचा चेहरा काळवंडतोय. 72वा हार, चेहरा काळवंडला. 73वा हार, चेहरा अजून काळवंडला. 74-75 पर्यंत पार चेहरा काळा ठिक्कर. लोकांना काही कळेना. एवढे हार गळ्यामध्ये पडले, चेहरा कसा खुलून यायला पाहिजे, याचा चेहरा मात्र काळवंडतोय. एका पत्रकाराने विचारलं, बाबासाहेब एवढी मोठी लोकप्रियता, 70-75 हार गळ्यामध्ये पडले, चेहरा खुलून यायला पाहिजे, चेहरा का काळवंडतोय? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, 70-75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे. 70-75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे. पण या संयोजकांना 400 हाराचे पैसे दिले होते. उरलेले कुठे गेले मला विचारू नका. वेताळ फेताळ खंकाळ मारको म्हेसको मैराळ, जागाई जोखाई क्षेत्र फाळ वैश्यासुर दैत्य मातला प्रबळ. दारू घडबये दारू घड, दारू घडबये दारू.